आपण तो पहिला बाळाचा नसू द्या, तिथं पोलिसांचं काम आहे आता बाळ तिथं आणून द्यायचं. बाळ त्यांनी आणलेलं इथे बालेवाडीच्या तिथं बाळ पोलिसांनी गाडीत आणलेली. पण ना माझं काय म्हणणं आहे, ताबा आपण दादांच्या ताब्यात पोलिसांनी जर समजा त्या हगवण्यांच्या काही लोकांनी दिलं असेल आपण असं समजू, पण ते बाळ तुम्ही नाही घेऊ शकत, मी नाही घेऊ शकत, हे घेऊ शकतात. हा म्हणजे सुरक्षितपणे ह्या गोष्टी होतील आणि पारदर्शकपणे होतील. लक्षात घ्या, छोट्या बाळाचा महत्वाचा विषय. काही ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि मग नंतर जे काय आरोप आहेत त्यांच्या 2 ते 3 दिवसामध्ये मुसक्या आवळल्या जातील. त्यांना हगवण्याना कोणतंही पाठबळ नाही. म्हणजे दादांनी स्पष्ट सांगितलं कुठलंही राजकीय पाठबळ म्हणजे जे कालपासून चाललंय आणि आम्ही आता आई म्हणून आलो तुमच्याकडे. जबाबदारी ते राजकारण बिजकारण सोडून मी आत्ताही जाऊन पोलिसांकडनं बाळ घेऊ शकते. केस तर केस आमच्यावर चालेल, पण आम्ही आई म्हणून इथे तुमच्या समोर आले. पण त्यातल्या त्यात जर ते सगळ्यांसमोर बाळ आजोबांकडे दिलं तर त्याला कायदेशीर एक हे राहते. तर माझी विनंती असेल की तुम्ही चला आमच्यासोबत. आपण ते तुम्ही म्हणताय तिथनं बाळाला आधी घेऊन सुरक्षितपणे पहिला ते हे करू. बाळ आता जिथे असेल तिथे घ्यायला चाललोय. आजीलाही घ्या. 2 मिनिटं. रुपाली पाटील दाखल झालेले आहेत. आपण जर बातचीत केली आहे, मी दाखल झाले दाखल झाले एक लक्षात वैशालताई या, एक लक्षात तुम्ही घ्या की वैष्णवी आत्महत्येच्या या प्रकरणात जो काही हुंडाबळीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तिचं 9 महिन्याचं लहान लेकरू आहे. कायद्याने ते लेकरू एकतर वडील हे त्याचे गार्डियन्स असतात, त्याचे बाळाचे वडील हा अटकेत आहे, बाळाची आई या जगात नाहीये. त्याच्यामुळे जे गार्डियन्स आहेत त्याचे जे वडील आहेत म्हणजे हगवणे हे फरार आहेत आणि आजी हगवणे ही जेलमध्ये आहे. त्याच्यामुळे वैष्णवीचे जे वडील आहेत त्यांच्याकडे कायदेशीरपणे बाळ सुपूर्द करता येतं. एक सामाजिक आणि संवेदनशील घटना म्हणून पोलीस याच्यामध्ये मुलाचा ताबा घेऊन ना मामा काका यांच्याकडे देऊ शकत नाही. हगवण्यांना कोणतंही पाठबळ नाही हे स्वतः पालकमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. लग्न समारंभामध्ये नेत्यांना बोलवणे, निमंत्रित करणे, प्रत्येक जण बोलवतात आणि परंतु पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी होतात या खरं कुठल्या नेत्यांवर किंवा आलेल्या पाहुण्यांवर लागू शकत नाही. माझी मीडियाला विनंती आहे की माहितीपूर्वक माहिती घेऊन आपण माहिती प्रसारित करावी. कारण का नाहक की एक हुंडाबळी झालाय आणि त्या व्यक्तीला राजकीय पाठबळे अशा ज्या काही बातम्या गेल्या या फार त्रासदायक होत्या. पण घटनेला आता 16 तारखेला घटना घडली, त्यानंतर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असं म्हटलं जातं आणि आज त्याच्यावर बडतर्फीचा पक्षानं आदेश काढला. इतके दिवस त्याच्यावर काल जेव्हा हा जो गुन्हा दाखल झाला, मला वाटतं मीडियाने कालपासून या बातम्या सुरू केल्या. ज्यावेळी मी काल डिबेटमध्ये पण म्हणले की राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत का नाही हे मलाही माहीत नाही, परंतु असतील तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल. आणि आता तर ते कार्यकर्ते म्हणून आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे सुशील हगवणे हा युवकचा पदाधिकारी होता, परंतु ती सुद्धा बॉडी बरखास्त आहे. परंतु राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे जे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आहेत त्या कार्यकर्त्यातनं सुद्धा त्यांची हक्कलपट्टी करण्यात बडतर्फ नाही हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे. कारण का जो काही वैष्णवीचा घटना या पुणे शहरात घडलेली आहे ही अत्यंत निंदनीय आहे आणि आम्हाला ती लक्षात घ्या. अशा कोणत्याही गोष्टींना कुठलेही म्हणजे आमचे पालकमंत्री पाठबळ घालूच शकत नाही. दादा अत्यंत संवेदनशील नेते आहेत. त्यांना मुलगी नाही म्हणून त्यांना भावना नाही या ज्या काही चुकीच्या बातम्या आहेत ना या कुठेतरी त्रासदायक नाही. एक लक्षात घ्या, आता हा कायदेशीर भाग झाला. एक राजकारणात आणि राजकीय समाजकार्यात काम करणारी महिला म्हणून एक आई म्हणून ते बाळ सोपवण्याची जबाबदारी मी कालच मीडिया समोर घेतली होती. कारण का ते बाळ आत्ता कसपट्यांच्या ताब्यातच हवं. कारण का विषय तेवढा गंभीर आहे. त्यांची मुलगी सुरक्षित नाही नव्हती म्हणून ती आज या जगात नाहीये. ते बाळ तरी सुरक्षित राहिलं पाहिजे. ज्या हगवण्यांच्या नातेवाईकांकडे असेल तिथनं आम्ही ते बाळ
कसपटे दादांकडे सुपूर्द करणार आहे. तुम्ही म्हणता असेल म्हणजे तुम्हालाही अजून माहित नाही ते बाळ नेमकं कुठं आहे ते. हो, पण आता त्याच्यातनं नाही आम्हाला माहिती जरी नसलं तर आम्ही शोध घेऊ शकतो ना. आम्हाला जेव्हा ते औदुंबरमध्ये होतं, औदुंबरमधनं ते पिरंगुटला गेलं, पिरंगुटवरनं अजून कुठं गेले, तर आमच्याही काही शासकीय यंत्रणा नाही पण आमच्या स्वतःच्या यंत्रणा आहेत ना, त्या यंत्रणेच्या माध्यमातून ते बाळ आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं कर्तव्य काम आम्ही करू. सत्ता आपल्या हातात आहे. ताई सत्ता असं वाटतं का? कारण अजूनही प्रमुख आरोपी ज्याला म्हणलं जातं राजेंद्र आगवणे तो अजूनही सापडत नाहीये, लहान बाळ सापडत नाहीये. 7 दिवस झाले या घटनेला, पण पोलीस नेमकं करतात का? मुळामध्ये तुम्हाला सांगते, याच्यातली नवीन अपडेट सांगते की तुम्हाला असं वाटते की राजकीय तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याचं राजकीय पाठबळ वगैरे तर मुळातच नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये सासूला अटक झालेली आहे, त्याच्यामध्ये नंदेला अटक झालेली आहे. आता राजेंद्र हगवणे हा पळून गेलेले, त्याचा तो ते सुशील हगवणे पळून गेलेले, लवकरच त्यांच्या पण मुसक्या आवळल्या जातील. परंतु या हगवण्यांचे एक मामा हे पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे जालिंदर सुपेकर. मग त्याच्या ह्याच्यातनं जर काही ही विशिष्ट सवलत देण्यात येत असेल तर त्याची